गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे। नक्की या पाठीमागची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः प्रकाश आंबेडकर आहेत। सर, नक्की आक्षेप काय आहे? त्यांनी नाव न घेणं। नाही, माझं म्हटलं असं की वंचित करत नाही आहे, लोकांनी स्वतःहून असताना ते सुरुवात केलेलं आहे आणि तेही 26 जानेवारीच्या दिवशी ज्यावेळेस बाबासाहेबांनी घटना अर्पण केली। आता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक तर त्यांना लिहिलेलं स्क्रिप्ट येतं, त्या लिहिलेल्या स्क्रिप्टमध्ये नसेल तर त्यांनी वाचलं नसेल, त्याच्यामुळे असणारा स्क्रिप्ट लिहिणाऱ्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि असेल आणि वाचलं नसेल तर मग महाजनांवरती, गिरीश महाजनांवरती कारवाई झाली पाहिजे। ही काही छोटी मोठी चूक आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे। RSS मुळात इथं असणारं तोंड देखलेपणा आम्ही बाबासाहेबांना मानतो, पण त्यांच्या विचाराच्या विरोधातलं आहे। म्हणजे हिंदू कोड बिल ज्या महिलेने हे केलेलं आहे, ते हिंदू कोड बिलला विरोध कोणी केला तर तो RSSने केला। त्याच्यामुळे ती महिला जी आहे ती आम्हाला मनुस्मृतीने अधिकार दिलाच नाही। हिंदू धर्मामध्ये प्रॉपर्टीचा अधिकार नाही, व्यक्तिगत अधिकार नाही, आपल्या स्वतःच्या शरीरावरचा अधिकार दिला नाही। तो अधिकार आम्हाला असताना बाबासाहेबांनी दिला, त्याच्यामुळे तिथे उल्लेख होत नाही। तिने असताना तो आपला प्रोटेस्ट नोंदवला असं मी मानतो। कशा स्वरूपाची कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे गिरीश महाजनांवरती? मंत्रिमंडळातून त्यांना काढून टाकलं पाहिजे। म्हणजे ज्या संविधानाच्या जोरावरती असणारं ते मंत्रिमंडळ झाले तेच त्यांना माहीत नसेल कोणी लिहिलं आहे आणि कोणी हे केलं आहे, तर त्याला ठेवण्यात काय अर्थ आहे? गिरीश महाजनांनी त्यांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे। ते म्हणत आहेत की अनावधानाने झालं असेल, दिलगिरी व्यक्त केली। अनावधानाने असणारे मंत्रिपद काढून टाका ना, मंत्रिपद सुद्धा अनावधानाने काढून टाका। दुसरा विषय अकोला महापालिकेमधला, काँग्रेससोबत आपल्याला येण्यासाठी विचारणा करण्यात आली होती, तर आपण तिकडे न जाण्याचा निर्णय घेतला। त्याच्यामध्ये तुमच्या पहिल्यांदा डोक्यातून काढत मागं की काँग्रेस याच्यातलं करते। काँग्रेस नाही, काँग्रेस ही देशभरामध्ये सेकंडरी पोझिशनवरती गेलेली आहे। पत्रकार मित्रांना माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की ज्याचं जर तुम्ही स्टँड दाखवून दिला तर माझ्या अंतर्गत डोकं जरा ठिकाणी राहतं, नाही तर डोकं नेहमी फिरलेलं असतं आणि फिरलेलं असल्यामुळे चुका होण्याच्या फार मोठ्या शक्यता होत्या। शरद पवारांच्या तेच आता अकोल्यात म्हणजे दिसतंय। शरद पवारांनी त्यांचे सगळे नगरसेवक त्यांच्या म्हणण्यानुसार हे आता BJP बरोबर बसलेले आहेत। त्याच्यातले काही जण आम्हाला सरळ फोन करून सांगतायत पक्ष आदेश आहे म्हणून आम्ही गेलो, पण मतदान आम्ही महापौरांनाच करणार असं त्यांचं सांगतायत। आता माझं म्हणणं 30 तारखेला आहे, घोडा मैदान जवळ आहे, त्या दिवशी कळेल नेमकं काय होते ते। सर, एक अंजली भारती म्हणून महिला आहेत, तर त्यांनी अमृता फडणवीसांबद्दल, मी असं अननोन व्यक्तींबद्दल काहीच बोलत नसतो। तर या प्रतिक्रिया होत्या आपण ऐकल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।